विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता सगळ्यांना उत्सुकता लागली की रिझल्ट केव्हा लागणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो रिझल्ट बद्दल पहिला मी बोलतो. मी अजून तो क्षण विसरलेलो नाहीये. जेव्हा मी पण तुमच्यासारखा 12वीत होतो की नाही, जेव्हा बोर्डची एक्झाम दिली ना, अवघड गेले होते पेपर. नव्हते सोपे गेले मला पेपर. पण 10वीचा रिझल्ट माझा एक्स्ट्राऑर्डिनरी होता. जसे तुमच्यापैकी बरेच जण आहेत की ज्यांना 10वीला 95, 96, 97, 98% मार्क पडले होते. पण तुम्हाला देखील बोर्डची एक्झाम अवघड गेलेली आहे बऱ्याच मुलांना. सगळ्यांना नाही. काही सिन्सिअर मुलं होती ज्यांना सोपे गेले असतील पेपर. पण बऱ्यापैकी मुलांना अवघड गेलेत. आता माझी अवस्था काय होती सांगू का? जसं-जसं दिवस जवळ यायला लागले, हां, आता रिझल्ट लागू शकेल, तेव्हा मी तणावात होतो. रोज पेपर आला की नाही, आमच्या वेळेस कुठे रे YouTube वगैरे काय होतं किंवा काही नव्हतं. Google वगैरे काय मोबाईलच नव्हते रे. मग पेपर हाच ऑप्शन असायचा किंवा न्यूज. मग पेपर तर सकाळी यायचा. पेपर आला की मी रोज बघायचो, कुठं न्यूज आहे का? न नसली न्यूज ना, ओके, अजून काही नाहीये. पण एके दिवशी तो दिवस आलाच, की लवकरच 12वीच्या परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे. पेपरमध्ये न्यूज होती. मी तो पेपर असं वाटत होतं मला घरातल्या कुणाला तो बघायला मिळू नये. मी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील न्यूज मिळालीच घरातल्यांना, की रिझल्ट लवकर लागणार आहे. मग रिझल्ट लागणार आहे बघून घरातले सगळे खुश होते. त्यांना असं वाटत होतं, की एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट लागणार आहे. पण मी तणावात होतो ना, मला माहिती आहे रिझल्ट नव्हता चांगला लागणार. पण आमच्या वेळेस सीईटी नव्हती ना. आमच्या वेळेस सीईटी नव्हती. नव्हती आणि सेकंड अटेम्प्ट तर लांबच विषय म्हणूया आपण. बरोबर आहे. आता तुमच्या वेळेस आहे सेकंड अटेम्प्ट. आता मी एकटा जरी कितीही रिक्वेस्ट केली एचएससी बोर्डला, की थोडा लेट लावा रिझल्ट. पण मी तुम्हाला सांगतो होणार आहे का तसं? नाही होणार. कारण सेकंड अटेम्प्टचा शेवटचा पेपर 21 मे पर्यंत आहे. आणि तोपर्यंत आपलं बोर्ड थांबणार नाहीये. रिझल्ट लागणारच आहे लक्षात घ्या. रिझल्ट लागणारच आहे. मग आपल्याला ही सिच्युएशन हँडल करावी लागणार आहे. तर होणार काय आहे सांगतो, त्या रिझल्टमध्ये 10वी एवढे मार्क मिळणार नाहीत, हे तर सत्य आहे. मग तुम्ही जसे पेपर घेतलेत, लिहिलेत, ते तुम्ही घरातल्यांवर डिस्कस करा ऑलरेडी. रिझल्ट बद्दल अगोदरच डिस्कशन करा आणि पालकांना रिक्वेस्ट करतोय, की 10वी सारखा 12वीत रिझल्ट लागत नाही. 10वीत 90-95 12वीत पडत नाहीत इझिली. पडणारे फार हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोकं असतात. 4-5 मुलं म्हणूया आपण जे 94, 95, 96% पाडतील. बोर्डला नाही, पण सीईटीत आपली मुलं चांगलं करणार आहेत ना. तर रिझल्ट बोर्डचा तणाव घेऊ नका. तुम्ही सध्या YouTubeवर तेच शोधताय, की रिझल्ट केव्हा लागणार आहे म्हणून. तर रिझल्ट हा मे महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यातच लागेल. तुमच्या सीईटीच्या एक्झाम दरम्यानच लागेल लक्षात घ्या. कदाचित काही मुलांची शिफ्ट झाल्यानंतर लागेल, काही शिफ्टच्या अगोदर लागेल. पण अगोदर लागला तर त्या रिझल्टकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या अभ्यासावर फोकस ठेवा. ऑलरेडी मुलांनी अभ्यास सोडलाय आणि त्यात रिझल्टचं टेन्शन घेऊन बसलेत. मग ह्या गोष्टी नको आहेत. मी तुम्हाला सांगितलं की नाही, मी तुम्हाला सांगू का रे दुसरी गोष्ट, की की हा जो रिझल्ट आहे ना बोर्डच्या एक्झामचा, त्यात मिनिमम क्रायटेरिया आहे. तुम्हाला माहिती आहे 45 ओपनसाठी आणि 40% जर कॅटेगरीमध्ये असेल तर, कास्टमध्ये असेल तर. ओके. आणि कास्टमध्ये नाही, ओपनमध्ये आहे तर ईडब्ल्यूएस असेल तर पुन्हा 40% म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरिया ईझी आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. ओव्हरऑल क्रायटेरिया पण असतो. प्लेसमेंटच्या वेळेस लागतो. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला सीएस, आयटी, जिओग्राफी या विषयाचा फायदा होतो. संस्कृत काही जणांचा आहे, मराठी पण आहे. काही लोकांनी त्यात सुद्धा चांगला स्कोर करायचं ठरवलं होतं आणि केलाय स्कोर. त्यामुळे त्याचं पण टेन्शन ठेवू नका. तुम्हाला फक्त ती सिच्युएशन हँडल करायची आहे. त्याचा प्रेशर, तणाव घ्यायचा नाहीये. तुम्हाला अभ्यासावर फोकस ठेवायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, आता रिझल्ट लागतच राहणार आहे. बोर्डचा रिझल्ट आणि काय करतात ऑनलाईन लावतात पहिल्यांदा, पुन्हा ऑफलाईन लावतात. पुन्हा सीईटीची आन्सर की ओपन होते. आता यावेळेस तर 2-2 वेळा आन्सर की आहे. 2-2 सीईटीचे रिझल्ट आहेत लक्षात घ्या. त्याच्यामुळं तयार राहावा. रिझल्टला सामोरे जायची तयारी ठेवा. 4-4 वेळा तुम्हाला रिझल्टला सामोरे जायचं आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याचा तणाव घेऊन तर काही उपयोग नाहीये आणि त्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका बिलकुल. बिलकुल तुम्ही त्याचा अभ्यासावर परिणाम होऊन देऊ नका. तुमचा दिवसभराचा शेड्यूल आहे बिलकुल डिस्टर्ब करू नका. पण रिझल्ट दिवशी काय होणार आहे? तुमचे पालक तुमचा रिझल्ट राहू दे. बाकीच्यांचा मार्क किती आहे त्याचा विचार करणार आहेत आणि जर तुमच्या एखाद्या क्लोज कोण असेल आणि त्याचा रिझल्ट जर एक्स्ट्राऑर्डिनरी असेल, तर कंपॅरिझन करण्यात ही लोकं मागे-पुढे बघत नाहीत. त्यामुळं माझ्या व्ह्यूअर्समध्ये ना जास्तीत जास्त पालक आहेत बरं का. त्यांना रिक्वेस्ट करतोय, रिझल्ट लागेल लवकर, पण रिझल्ट लागल्यानंतर कम्युनिकेशन थोडंसं वाढवा. आपल्या मुलांशी बोला. ओके. त्यांना एन्करेज करा, की सीईटीवर फोकस वाढवायला सांगा. तो दिवस वाया घालवू नका. इतर कुणाचाही रिझल्ट चेक करू नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस ठेवला पाहिजे. बरं हे करत असताना काय व्हायला लागलंय मी तुम्हाला सांगतो.
हळू-हळू जशी एक सीईटीची एक्झाम जवळ-जवळ येते, तसा तुमचा स्ट्रेस वाढत चाललाय. ह्या विषयावर बोललोय मी. इव्हन हा व्हिडिओ करायच्या अगोदर माझ्या ऑफलाईन मधला एक स्टुडंट आहे. स्टुडंट माझ्या जवळच बसला होता समोर. मी शेवटी बाहेर बस म्हणलं त्या स्टुडंटला. का? की चेहऱ्यावर इतका तणाव होता की विचारूच नका. मग काय चाललं असणार आहे आतल्या मनातल्या मनात? मी तुम्हाला सांगतो एक तर ही कंडिशन आणि दुसरी गोष्ट अतिशय. मग माझा स्कोर किती होईल? तुम्हाला काय वाटतंय मला पर्सेंटेज किती मिळतील? मग या पर्सेंटेजला मला कुठलं कॉलेज मिळेल? अरे कशाला ओव्हर थिंकिंग करताय? अभ्यास करा, काम करा. अभ्यासावर फोकस ठेवा. तो इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. अभ्यास इम्पोर्टंट आहे. दुसऱ्या गोष्टींची गरज नाहीये ह्या गोष्टींची. हे गोष्ट तुमचा रिझल्टला खाली घेऊन जाणार आहेत लक्षात घ्या. ह्या गोष्टी एरो चुकले आपले. ह्या गोष्टी जशा वाढतील की नाही ओव्हर थिंकिंग हे तसा रिझल्ट खाली जाणार आणि मला रिझल्ट खाली गेलेलं चालणार नाहीये. त्यामुळे मन शांत ठेवा. असू दे रिझल्ट. काही लागेल तो लागेल रिझल्ट. आता मी तुम्हाला सांगतो आणखीन एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय, की मी बऱ्याचशा रेसिंग इव्हेंटमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये बघितलंय. डोंट सेलिब्रेट अर्ली. हां, म्हणजे बघा मी बरेचसे प्लेयर बघितलेत. अजून फायनल डेस्टिनेशन ते यायचंय लक्षात घ्या. तोपर्यंत सेलिब्रेशन सुरू होतात. तोपर्यंत मागचा कोणतरी पुढे निघून जातो. बऱ्याच ठिकाणी घडलंय. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? आता शांतपणे बघा. बोर्डची एक्झाम झाली. त्याचा रिझल्ट मिळाला आपल्याला. यात बरेच जण पुढे असतील. पण त्याच्यावर काही ऍडमिशन ठरणार नाहीये. त्याच्यानंतर सीईटीची ॲन्सर की ओपन होईल. बघा मी काय म्हणतो त्याची ॲन्सर की. ॲन्सर की मध्ये तुमचा कळणार आहे स्कोर. त्यात बरेच जण पुढे असतील. होय, पण ईझी शिफ्ट आणि हार्ड शिफ्ट. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. माझ्या क्लासमधल्या एका स्टुडंटचा स्कोर आता थांबा 154 होता आणि एकाचा 143 होता. ओके. स्कोर कोणाचा जास्त आहे? 154 मग 154 चं पर्सेंटाइल 98.8 आणि 143 चं 99.5 म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का? हे पर्सेंटाइल एकदा कळालं की मग सेलिब्रेशन जोरात करा. तोपर्यंत शांत राहायचंय. बोर्डला 99% मार्क पडलेत. मॅथ्समध्ये 100 पैकी 100 पडलेत. असू देत, काही हरकत नाही. शांत राहायचंय. सीईटीचा स्कोर कळालाय. शांत राहायचंय. त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला पर्सेंटाइल मिळतं. असं का सांगू का तुम्हाला? कारण जरी तुमचा स्कोर कळाला, त्यात आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे असतात. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलंय. तुम्ही ॲप्लिकेशन जेव्हा यूज करताय मार्क्स किंवा एक्झाम गोल, त्यांनी सीईटीले आन्सर ॲज इट इज दिलेत. मग तुमच्या लक्षात येतं की आपलं बरोबर आहे. त्यांनी चूक दिले. आता चूक दिले म्हणजे ते सीईटी सेलकडनं चुकलंय. हां, मग अशा वेळेस तुमचे मार्क्स इन्क्रीज होतात. कमी जास्त झाले तर सगळ्या शिफ्टचेच होतात लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा एवढा काही इफेक्ट होतोय असं मला वाटत नाही लक्षात घ्या. तुम्हाला पटलं मला काय सांगायचंय ते? म्हणजे ऑब्व्हियसली वाढले तर सगळ्यांचेच वाढणार ना शिफ्टमध्ये. त्याच्यामुळे तोही पॉइंट महत्वाचाच आहे. मग आता काय आहे, रिझल्ट लागेल तेव्हा लागू देत. ओके. ह्या गोष्टी टाळा. ओके. स्वतःला शांत करा. चांगला रिझल्ट तुम्हाला दाखवायचाच आहे मिळवून आणि मला मिळणार आहे याची खात्री आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळं काहीही होऊ दे, आनंदी राहा, आनंदी राहा. आणि लक्षात घ्या, ड्रीम कॉलेजला मिळालं तरच करिअर होतं, असं काही नाहीये. असं काहीही नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, विद्या प्रतिष्ठान बारामती, ओके. अ, साताऱ्यात जिथं मी राहतो, ओके. अगदी शेजारी आमचे जे राहतात, ओके. त्यांची दोन्ही मुलं विद्या प्रतिष्ठान बारामतीला होती, ओके. एक आहे तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. दुसरा मुलगा आहे तो अमेरिकेत जॉन डिअरमध्ये होता. आता तो इंडियात पण आलाय, ओके. म्हणजे काय प्रॉब्लेम आला? काही नाही प्रॉब्लेम आला. के मध्ये माझे जे काही स्टुडंट होते, आता सांगतो. वेद पाटील, ओके. सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं होतं के पण के मध्येच घेतलं. पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकत होतं. सिव्हिल करायचंय, पण के घेतलं. ओके. प्लॅनच वेगळे होते. न्यूझीलंडमध्ये आहे. ओके. प्लेसमेंट छान झालेली आहे. काय प्रॉब्लेम आला? काय प्रॉब्लेम आला? काही नाही प्रॉब्लेम आला. पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. जो स्कोर होईल तो एक्सेप्ट करायचा आहे. त्यातलं चांगलं चांगलं कॉलेज तुम्हाला घ्यायचंय. जे कॉलेज मिळेल तिथे तुम्हाला टॉपमध्ये अभ्यास करायचा आहे आणि ते मोमेंटम जे मिळालं ना तुम्हाला अभ्यासाचं बिलकुल ब्रेक करू नका. किंवा कॉलेज एवढं पण मॅटर करत नाही. करतं. होय, प्लेसमेंटच्या बाबतीत करतं. मान्य करतोय मी. पण जर नाही टॉप कॉलेज मिळालं, मला सी नाही मिळालं, व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी, वालचंद, व्ही-जे-टी-आय, सरदार पटेल असे कॉलेज नाही मिळाले म्हणजे मी संपलो असं नाहीये बाळांनो. ओके. तुम्ही कुठेही शून्यातून विश्व निर्माण करू शकता हे माझं वाक्य लक्षात ठेवा. पण त्यासाठी फक्त प्रामाणिक कष्टाची जोड असायला पाहिजे. ती आत्ता सुरुवात करा. ऑल द बेस्ट.